गुड इव्हनिंग मित्रांनो. आज असे कन्सेप्ट घेतोय की रिलेटेड टू बायोलॉजी. खूप छान कन्सेप्ट. ओके. ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन इज अ इम्पॉर्टंट कंटेंट फॉर ह्युमन लाईफ. ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन आपण जेव्हा करतो ना, तर बऱ्याच लोकांचा जीव वाचू शकतो. ओके. जेव्हा आपण मित्रांनो हे तुमच्या अभ्यासक्रमाला जेव्हा ठेवलेलं आहे, याचा अर्थ हे मेडिकल फील्डमध्ये इम्पॉर्टंट कंटेंट आहे. हजारो लोक भारतामध्ये कुठल्या ना कुठल्या यांनी त्याची डेथ होत असते, त्या ट्रान्सप्लांटची गरज पडते. पण ट्रान्सप्लांटेशन करत असताना गव्हर्नमेंटचे, इंडियन गव्हर्नमेंटचे काही रूल्स आहेत, त्यासाठी काही कायदा आहे, काही लॉ आहे, तो आपल्या प्रत्येकांना पाळावा लागतो. ट्रान्सप्लांटेशन ऍक्ट या ट्रान्सप्लांटेशन डोनेशन ऍक्ट 1994 हा ऍक्टच्या अंडरमध्ये राहून आपण कुठलेही ऑर्गन डोनेट करू शकतो. आता हे ऑर्गन जेव्हा आपण डोनेट करतो ना बेटा, तर ऑर्गन डोनेट करत असताना आपल्याला हे ऑर्गन सेल करता येत नाही. जर असं केलं असतं तर लोकांनी पैशासाठी काही आपले ऑर्गन डोनेट केले असते. जसं की आपल्यासाठी किडनी आपण डोनेट करू शकतो ना बिनधास्त. या किडनी डोनेट करू शकतो आपण. कारण 2 किडनी आहेत, एक जरी किडनी डोनेट केली तरी आपण एका किडनीवर जिवंत राहू शकतो बेटा. मग असं काय होऊ शकतं, लोकांनी पैशाच्या लालचीसाठी काहीतरी इलिगल वर्क केले असते. म्हणून इलिगल वर्क होऊ नये, परंतु डोनेट करून काही लोकांचा जीव सुद्धा वाचवला पाहिजे. या सगळ्याचं कॉम्बिनेशन करण्यासाठी एक अंडर 1994 ओके ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन डोनेशन ऍक्ट हा कायदा लागू झाला. या कायद्याअंतर्गत तुम्ही काय कराल, कुठले ऑर्गन डोनेट करू शकतो आपण, सगळ्यात महत्वाचं ऑर्गन कुठले डोनेट करू शकतो, हा पहिला प्रश्न क्रिएट होतो. फर्स्ट, यू कॅन डोनेट आईज. यू राईट, तुम्ही डोळे डोनेट करू शकता. यस. यू कॅन आईज लंग्स, तुम्ही लंग्स डोनेट करू शकता. यू कॅन आईज हार्ट, हार्ट पण डोनेट करू शकता. आपण कधी, पुढे सांगतो, थांबा शांतपणे का. माझ्यासमोर विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना सांगत असताना ओके करते. लिव्हर, लिव्हर करू शकतो आपण. यस, पण कधी, व्हेन, वेट. पॅनक्रियास, यू कॅन डोनेट पॅनक्रियास, बट व्हेन, वेट. किडनी, स्किन, बोन्स, all organ you can donate, but rules follow. Okay, we have to follow all rules according to under Act 1994. Which law? Transplantation, Organ Transplantation Donation Act 1994 हा कायदा 1994 आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये ना अंडर द ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन्स अँड टिश्यू ऍक्ट 1994 डोनेशन कॅन बी क्लासिफाय ऍज फॉलो. काय क्लासिफाय करू शकता तुम्ही, कसं केलं पाहिजे. पहिलं, लिव्हिंग डोनर, जिवंत असताना आपण काही ऑर्गन डोनेट करू शकतो बेटा. आणि सम ऑर्गन आफ्टर डेथ, मृत्यूनंतर पण करू शकतो आपण काही. मग जिवंत असताना समजा ह्युमन लिव्हिंग थिंग्स मध्ये आहे, तेव्हा आपण डोनेट काय करू शकतो. तर त्यावेळेस बघा, ऑर्गन पहिला नंबर 1 ऑर्गन, ऑर्गन मध्ये 1 किडनी, यू कॅन डोनेट 1 किडनी, बोथ नाव. दोन्ही किडनी तुम्ही डोनेट करू शकता का जिवंतपणी, नाही. एक किडनी करू शकता, कारण एका किडनीवर सुद्धा तुमचं जीवन चालू शकते ना बेटा. जर घरच्या कोणा व्यक्तीची किडनी खराब झाली तर आपण घरच्या व्यक्तीला आपली किडनी डोनेट करू शकतो, या अदर व्यक्तीला पण करू शकतो. पण एक किडनी, ओनली 1 किडनी लिव्हिंग असताना. डॉक्टर तुमच्या दोन्ही किडन्या कशा घेणार ना, इम्पॉसिबल. दोन्ही घेऊ शकते का, तुम्ही एक किडनी डोनेट करू शकता. कधी, जिवंत असताना. नंबर 2, पार्ट ऑफ द लिव्हर. यस, पार्ट ऑफ द लिव्हर जिवंत असं डोनेट करू शकता, कारण लिव्हर काय असतं, रिजनरेट होतं. नंबर 3, पार्ट ऑफ द लंग्स. यस, पार्ट ऑफ द लंग, लंग सुद्धा आपण काय करू शकतो, जिवंतपणे डोनेट करू शकतो. पार्ट ऑफ द पॅनक्रियास, पॅनक्रियास सुद्धा आपण लिव्हिंग थिंग्स मध्ये डोनेट करू शकतो. ओके. अँड पार्ट ऑफ द स्मॉल इंटेस्टाइन, हे सुद्धा आपण लिव्हिंग असताना, जिवंत असताना डोनेट करू शकतो. यू कॅन डोनेट. कुठले कुठले, शांतपणे ऐकायचं, शांतपणे समजून घ्या. जिवंतपणे तुम्ही 1 किडनी डोनेट करू शकता, पार्ट ऑफ द लिव्हर, पार्ट ऑफ द पॅनक्रियास, पार्ट ऑफ द स्मॉल इंटेस्टाइन.
ओके, आणि पार्ट ऑफ द स्मॉल इंटेस्टाईन हे आपण डोनेट करू शकतो. मी बऱ्याच वेळा तुम्हाला चांगल्या पद्धतीने टीच केलेलं आहे. ओके, स्मॉल इंटेस्टाईनची लेंथ साधारणतः अकॉर्डिंग टू एनसीईआरटी 6 मीटर आहे. किती महत्वाचा टॉपिक नीटसाठी, इम्पॉर्टंट टॉपिक. प्रत्येक वेळी एक तरी क्वेश्चन नीटला येत असतो बेटा, आणि त्याची उत्तर जर आपल्याला आली नाही तर किती अवघड आहे. म्हणजे लिव्हिंग असताना आपण कुठले ऑर्गन डोनेट करू शकतो, तर एवढे. ओके, लक्षात घ्या, हे ऑर्गन्स आहे ना. मग लिव्हिंग पर्सन असताना तुम्ही या कोणी एखाद्या स्वइच्छेनं टिश्यू कुठे डोनेट करू शकतो. हे झाले ऑर्गन बोलते काय. आता टिश्यू, ओके, टिश्यू ग्रुप ऑफ सेल दॅट इज कॉल्ड टिश्यू. टिश्यू सुद्धा डोनेट करू शकता तुम्ही. कुठले? नंबर 1 बोन मॅरो. येस, बोन मॅरो यू कॅन डोनेट. डोंट मूव बेटा. नंबर 2 ब्लड डोनेट करू शकता यार, करता ना 360 ml इन 1 टाइम. प्रत्येक व्यक्ती त्याच्या लाईफ मध्ये 1 इयर मध्ये 3 to 4 टाइम ब्लड डोनेट करू शकतो. मी किती वेळ केलंय ब्लड डोनेशनचं, एक पवित्र काम आहे ब्लड डोनेट करणं, आणि ब्लड डोनेशन आपण करू शकतो. 1 टाइम किती करू शकतो मी तुम्हाला बऱ्याच किती 360 ml. नंबर 2 हे टिश्यू आहे, ब्लड टिश्यू आहे, बोन मॅरो टिश्यू. स्किन पण डोनेट तुम्ही करू शकता, नो डाउट्स, पण सिलेक्टेड पार्ट. कुठलीही करू नका, सिलेक्टेड पार्ट्स. थायची स्किन, हिपची स्किन, थोडी स्किन आपण डोनेट करू शकतो. अँड अदर टिश्यू परमिटेड अंडर द मेडिकल गाईडलाईन्स. म्हणजे सायन्सच्या भाषेमध्ये डॉक्टरच्या परमिशन, मेडिकल गाईडलाईनच्या अकॉर्डिंग तुम्ही टिश्यू डोनेट करू शकता. पहिल्यांदा सांगितले ऑर्गन, आता काय सांगितले टिश्यू. हे अंडर 1994च्या ऍक्टच्या अंडर मध्ये येतो. 1994 1994च्या अंडर मध्ये येते बेटा. ऑर्गन अँड टिश्यू प्लांटेशन डोनेशन ऍक्ट 1994 रूल्स आहेत. ओके, त्यानंतर डेथ नंतर ब्रेन स्टेम डेड या कार्डिक डेथ, तुमची डेथ झाल्यावर तुम्ही काय करू शकता डोनेट्स. तर हार्ट जिवंतपणे करता येत नाही. सपोज यू हॅव टू डोनेट हार्ट, लिव्हिंग वेळेस तुम्हाला ऍक्सेप्टेड आहे का? तर तुम्ही जर दुसऱ्याला डोनेट केला तर तुमची डेथ होईल ना. मग आपण जे ऑर्गन डोनेट करतो त्याचा उद्देश काय? एखादा जीव वाचवणे. एखादा जीव कधी वाचवतो आपण? जीव कधी वाचवतो याचं कारण लक्षात घ्या. आपण पण जिवंत राहू आणि पुढचा व्यक्ती पण जिवंत राहील, दोघही. आशेवास म्हणून तुम्हाला हे करता येणार नाही. काय करता येणार नाही? लक्षात आलं तुमचे पॉइंट. तर तुम्ही हार्ट डोनेट करू शकता. बोथ किडनी, आता व्यक्तीच गेला तर त्याच्या दोन्ही किडनी आपण घेऊ शकतो. व्यक्ती तो पर्सन लास्ट स्टेज वरती आहे, त्याच्या रिलेटिव्हची संमती घेऊन आपण काय करू शकतो डोनेट करू शकतो. दोन्ही किडन्या घेऊ शकतो, पण त्याची परमिशन घ्यावी लागेल. ओके, त्यानंतर लिव्हर. यस, आता लिव्हर पण आपण डेड व्यक्ती घेऊ शकतो. लंग्स, पॅनक्रियाज, स्मॉल इंटेस्टाईन अँड अदर ट्रान्सप्लांटेशन ऑर्गन वी कॅन टेक, आपण घेऊ शकतो बेटा, नो डाउट्स. कधी? व्यक्तीची डेथ झाल्यावर. जिवंतपणे मी तुम्हाला पार्ट ऑफ द स्मॉल इंटेस्टाईन मध्ये छोटे पार्ट्स, पण टिश्यू आणि ऑर्गन आपण दोन्ही डोनेट करू शकतो अकॉर्डिंग टू दिस लॉ. पण बेटा सेल करू शकत नाही. हा, तुम्ही विकू शकत नाही. तुम्हाला पैशाच्या स्वरूपात तुम्ही एखादं ऑर्गन विकू शकत नाही. तसं झालं असतं तर भारतामध्ये असं काही इलिगल कामं झाले असते, आणि ते होतात बरं का, असं काही नाही. मुंबईला बऱ्याच वेळा असे इलिगल कंटेंट सापडले आहेत, आणि त्यामध्ये नक्की डॉक्टरांचा रोल असतो. बरेच एम्स मध्ये डॉक्टरच्या मध्ये आढळलेले आहेत की ज्यांनी इलिगल काय केले तर पार्ट विकलेत. असे प्रकरण पाठीमाग बरेच उघड झालेत, बरेच क्राईम्स पुढे झालेत. पण तसं करताना ती चुकीची पद्धत आहे. या कायद्याने त्या व्यक्तीला सजा होऊ शकते. म्हणून सगळे आपल्याला एक चांगले रूल्स फॉलो करून आपण काय करू शकतो, डोनेट करू शकतो. आता याच्यामध्ये काय झालं बेटा माहिती काय? अँड सबसिक्वेंट अमेंडमेंट 2009 मध्ये अमेंड झाले आहे, 2011 मध्ये झाले, 2014 मध्ये याच्यामध्ये बरंच काही अमेंडमेंट म्हणजे घटना दुरुस्ती केलेली आहे, कायद्यामध्ये दुरुस्ती केलेली आहे. बघा लक्षात घ्या, एनी पर्सन वुड नॉट बी चिटेड. तुम्ही एखाद्या व्यक्तीला या फसवू शकत नाही. तुम्ही त्याला पैशाचं आमिष दाखवून तुम्ही त्याचं ऑर्गन काढून घेऊ शकत नाही.
लालचीनं त्याला चिटिंग करून अजिबात नाही, ते कायद्यानं गुन्हा आहे. ओके, सो लक्षात ठेवा, ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन, ऑर्गन टिश्यू, ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांटेशन ऍक्ट 1994, अमेंडमेंट 3 years, 2009, 2011, 2014. पण डोनेट जे व्यक्ती असतो ना, त्याची खूप काळजी घेतली जाते, समजलं का? म्हणून आपण जेव्हा एखादं ऑर्गन डोनेट करतो तर नक्कीच आपली भावना चांगली असली पाहिजे, आपलं रूल चांगला असला पाहिजे, आपला उद्देश चांगला असला पाहिजे. आणि एखादा व्यक्ती जर एखाद्या ऍक्सिडेंट मध्ये मरत असेल, त्याची डेथ अंतिम टप्प्यात असेल, तर डॉक्टर तुम्हाला सल्ला देऊ शकतात की प्लीज तुम्ही, आता तुमचा व्यक्ती जातच आहे, तर त्याचे ऑर्गन इतर व्यक्तीला द्या तुम्ही, कारण त्याची नोंद असते कोणाकडे, सिव्हिल हॉस्पिटल, जे काही डिस्ट्रिक्टला मोठं, जसं नांदेडला गुरु गोविंद सिंग हॉस्पिटल आहे, त्या ठिकाणी नोंद असते बेटा, की आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये किती असे लोक आहेत ज्यांच्या किडन्या फेल झालेल्या आहेत, ज्यांना किडनीची गरज लागते, ते डायलिसिस प्रोसेसवर आहेत. किडनी फेल होणे म्हणजे काय होणे, ब्लड फिल्टर थांबतं, मग ब्लड फिल्टर थांबते म्हणजे काय होणार, डायलिसिस प्रोसेस करावी लागणार आहे. समजलं का? आपली किडनी पर मिनिट 125 ml ब्लड फिल्टर करते, म्हणजे जे आपण युरिन करतो ना, त्या युरिन मध्ये जे फिल्टर्स निघतं, युरिनचा कंटेंट 92% वॉटर, 2.5% सॉल्ट आणि 2.5% युरिन अदर कंटेंट असतात. हे एवढं बाहेर काढते ना ब्लड मधलं, ते जर काढण्यासाठी आपल्याला किडनीची गरज आहे. किडनी नसेल तर मग डायलिसिस. आणि डायलिसिस हे काय, मॅनमेड आर्टिफिशियल मेथड आहे बेटा, डोंट नो. कशी आहे, आर्टिफिशियल, मानव निर्मित आहे ती. आणि जेव्हा किडनी मिळाली तेव्हा आपण काय करू शकतो, त्या पेशंटला ती किडनी डोनेट करू शकतो. हे त्या किडनीचं वैशिष्ट्य आहे. म्हणून एखाद्या जीव वाचवणं चांगली बाब आहे, पण त्याचा उद्देश पैसे कमवणं नसणार की. पण प्लीज हे लॉ लक्षात ठेवा, एक्झाम येऊ शकतो, नीट साठी इतका महत्वाचा आहे. जरूर मी 12वीच्या विद्यार्थ्यांना शिकवतोय, माझ्यासमोर विद्यार्थी आहेत, त्या शिकवत असतानाच हा व्हिडिओ शूट केला आहे. धन्यवाद, थँक्यू.